देवियों और सज्जनों नमस्ते। रसिकांनो चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारणच्या सुंदर सुविचारांना। कर्म एक असे रेस्टॉरंट आहे जेथे ऑर्डर द्यायची गरज नाही, तेथे आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं। दाखवण्यासाठी चांगले गुण होऊ नका। भगवंत तुम्हाला बाहेरूनच नाही तर आतूनही ओळखतो। भक्ताचे श्रद्धास्थान तू, देवाचाही देव तू, हरणार नाही कधी असा मनातला विश्वास तू। ओम नमः शिवाय। वेळ ही सगळ्यावरच येते आणि वेळ ही सगळ्यांचीच येते। सारी कर्म ही निसर्गातील उपजत गुणांची निर्मिती आहे। केवळ अज्ञानी आणि अहंकारी माणसंच मी करता आहे असे म्हणतो। पानाशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची किंमत नसते। काळ हा कोणाचाच नसतो म्हणून तू हताश होऊ नकोस। आज तू हरलास म्हणून असं बिलकुल नाही की तू जिंकणार नाहीस। अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाहीत, परंतु अशी वेळ येऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी ठरू। आयुष्यातील 3 प्रकारचे लोक असतात, एक पॉझिटिव्ह, दुसरी निगेटिव्ह आणि तिसरे रिलेटिव्ह, जे या वरच्या दोघांचा खेळ खल्लास करून टाकतात। साथ तुझी हवी मला, वाट तुझी मी बघतोय, हृदयाच्या घरट्यात तुला मी जपतोय। प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक। शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना आवश्यक आहे। मनाचा आनंद हा सर्वात मोठा श्रृंगार आहे, ज्याची चमक आणि झलक चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसते। थँक्यू। राजयोगचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मनपूर्वक धन्यवाद।